हॅलो नमस्कार, मी रंजना. होमकुक रंजना चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे. मी दररोज नवनवीन रेसिपीज घेऊन येत असते. माझे रेसिपी बघण्यासाठी होमकुक रंजना चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझ्या नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. आणि माझ्या चॅनलवरती बरेचसे गोड पदार्थांचे, तिखट पदार्थांचे, वड्यांचे प्रकार, थालीपीठाचे प्रकार, घावणचे प्रकार, भाकरींचे प्रकार, नॉनव्हेजचे, सुकी मच्छी, ओली मच्छी, मच्छी करी, चिकन करी, चिकन फ्राय असे बरेचसे रेसिपीज माझ्या चॅनलवरती प्ले लिस्ट मध्ये मी टाकलेल्या आहेत. तर त्या प्ले लिस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, तर तुम्ही बघू शकता. चला तर मग आजच्या नवीन रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे बनवणार आहे एकदम छान चव असलेली चविष्ट अशी इथे मी चिकन कबाब बनवणार आहे. त्यासाठी इथे मी ब्रेडचा वापर नाही करणार आहे. तर या घरगुती साहित्यामध्ये चिकन सोडलं तर बाकीच्या घरगुती साहित्यामध्ये एकदम छान चवीचे चिकन कबाब आपण बनवायचे आहेत. तर त्यासाठी इथे लागणारं साहित्य मी दाखवते. तर इथे हे बोनलेस चिकन मी घेतलेलं आहे. आणि एरवी चिकन कबाब बनवताना कच्चं चिकन आपण मिक्सर मध्ये लावतो, तर या पद्धतीने करून बघा, अतिशय छान हे होतं. तर इथे मी हे चिकन पूर्ण ह्यातले हाड वगैरे कुठे असतील चुकून तर ते काढून आणि व्यवस्थित हे एका पातेल्यामध्ये धुवून जेवढे बारीक मला तुकडे करता येईल तेवढे करून घेतलेले आहे. आणि त्यामध्ये मी एक 8 ते 10 काळी मिरी आपली कुटून आणि ह्याच्यामध्ये शिजत लावलेली होती. आणि हे छान मी इथे शिजून घेतलेलं आहे हे चिकन. हे बघा, हे कच्चं नाहीये, शिजवलेलं हे बोनलेस चिकन आहे. पाव किलो पेक्षा थोडंसं हे जास्त आहे. आणि यासाठी मी मसाले इथे घेतलेले आहे. 1 टीस्पून मी इथे घेतलेलं आहे जिरं, अर्धा टीस्पून हळद आहे, 12-15 इथे लसणाच्या पाकळ्या आहेत, अर्धा टीस्पून इथे घेतलेला आहे हिंग, इथे अर्धा टीस्पून, छोटा अर्धा टीस्पून इथे घेतलेले आहे मेथी दाणे, इथे न भाजलेले आहेत ते. आणि 1 चमचा इथे घेतलेला, 1 टीस्पून इथे घेतलेला आहे मी गरम मसाला. आणि 1 टीस्पून इथे घेतलेला आहे रस्स्याच्या भाज्या बनवतो आपण मसाल्याच्या, तो हा मसाला आहे. आणि अर्धा टीस्पून इथे घेतलेले आहे मी दालचिनी पावडर. तर तुमच्याकडे दालचिनी पावडर नसेल तर तुम्ही दालचिनीचा तुकडा इथे वापरू शकता. तर आता आपल्याला इथे मिक्सर मध्ये हे बारीक करायचं आहे. आणि ब्रेडला ऑप्शन आपण इथे घेतलेलं आहे तांदळाचं पीठ. तर हे पीठ मी घरीच बनवलेलं आहे, थोडंसं जाडसर हे पीठ आहे, म्हणून हे मिक्सर मध्ये इझिली तुम्ही अगदी वाटीवर तांदूळ घेऊन फिरवून घेऊ शकता. तुम्ही वेळेवर सुद्धा हे पीठ करून घेऊ शकता. थोडंसं जाडसर आपल्याला हे पीठ हवंय. तर हे ब्रेडला आपण ऑप्शन ठेवलेलं आहे. आणि अनहेल्दी करण्यापेक्षा हेल्दी पदार्थ आपण जेवढा बनवू तेवढा आपल्यासाठी उत्तम आहे. तर आता सर्वात अगोदर मी हे मिक्सरला फिरवून घेणार आहे. तर इथे हे सर्व उकडलेलं शिजवून घेतलेलं चिकन आपण इथे घालून घेतोय. काळी मिरी आपण याच्यामध्ये घातलेली आहे. काळ्या मिरीमुळे खूप छान फ्लेवर इथं आपल्या चिकन कबाब मध्ये येतो. खूप सोपी पद्धत इथे मी दाखवलेली आहे. तर हे बघा, इथे मी हे सर्व घालून घेतलेलं आहे. इथे आपल्याला हे सर्व मसाले सुद्धा टाकून घ्यायचे आहेत. हे छान आपल्याला बारीक फिरवून घ्यायचंय. तर इथे बघा, बिना पाण्याचं आपण फिरवलं तर एकदम जास्त बारीक होत नाही. तर इथे पाणी घालून आपल्याला परत हे फिरवून घ्यायचं आहे. तर एकदम जास्त पाणी घालायचं नाहीये, कारण हे आपल्याला पातळ झाले तर आपले कबाब आपल्याला बनवता येणार नाही व्यवस्थित. म्हणून अगदी 1-1 चमचा पाणी घालून हे परत परत आपण फिरवून इथे हे बारीक करायचं आहे. इथे 2 टीस्पून धने मी इथे घेतलेले आहे, ते भाजलेले नाहीयेत, कच्चे धने आहेत. धने इथे आवर्जून घाला, धण्याने खूप चांगला याचा स्वाद वाढतो. तर इथे मी पाणी टाकून हे बघा वाटलेलं आहे. तर अजूनही मला असं वाटतं थोडंसं आपण याला वाटायला हवंय. आणि इथे 1 इंच आलं घालायचं आहे. आलं आणि धनी विसरू नका. मी हे सांगायला साहित्यामध्ये बाजूला राहून गेलं. तर 1 इंच इथे आल्याचा तुकडा पण इथे मी घालून घेणार आहे. इथे हे बघा, एकदम छान आपलं इथे आता हे झालेलं आहे आपल्याला हवं तसं. इथे आपलं चिकन आणि मसाले व्यवस्थित आपण इथे बघा वाटून घेतलेले आहे. तर आता इथे आपण कबाब बनवल्यानंतर आपण जे वरचं कोटिंग करतो ते ब्रेड क्रम्बचं असतं. तर इथे ब्रेड क्रम्बच्या ऐवजी आपण इथे घ्यायचे आहे ते पोहे. हे बघा, कांदा पोह्यांसाठी वापरतो आपण ते पोहे. इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 1 वाटी फिरवून घेणार आहे. आपल्याला जेवढा यूज होणार आहे तेवढा आपण इथे वापरणार आहोत. 1 वाटी मी इथे छान मिक्सर मध्ये जाडसर फिरवून घेणार आहे. एकदम अगदी पीठ आपल्याला याचं करायचं नाहीये. आणि हे कच्चेच पोहे आहे, भाजलेले नाहीये. हे बघा, जाडसर आपण हे अगदी मोठा अगदी रवा असतो आपला जाडा, त्याप्रमाणे आपण इथे करून घेतलेले आहे.
आता हे आपलं तांदळाचं पीठ आहे, तर आपण हे 4 चमचे इथे आपण हे घालून घेणार आहे. त्यानंतर आपल्याला असं वाटलं की आपलं हे व्यवस्थित होतं, तर मग आपले 4 चमच्यांमध्ये इथे काम होणार आहे. कारण एखाद वेळेला थोडस आपलं हे वाटताना पाणी कमी जास्त होऊ शकतं, त्यामुळे इथे एखादा चमचा आपल्याला जास्त किंवा कमी इथे लागू शकतो. आपल्याला कबाब वळता यायला पाहिजे तेवढंच आपल्याला इथे घट्ट हवंय, त्यापेक्षा आपल्याला इथे पिठाचा जास्त वापर करायचा नाहीये. इथे आपल्याला तर चवीपुरतं घालून घ्यायचं आहे मीठ. कारण चिकन जेव्हा उकडलं मी त्यावेळेला याच्यामध्ये मीठ घातलेलं नव्हतं, फक्त मी काळी मिरी घालून, कुटलेली काळी मिरी घालून आणि छान त्याला उकडून घेतलेलं होतं. असं केल्यामुळे लहान मुलं जरी अगदी खातील तरी पण त्यांच्या पोटाला त्रास होणार नाही. तसंही कच्च्या याचा आपण छान भाजतच असतो, पण ह्या पद्धतीने करून बघा, खूप छान होतात ते. हे बघा व्यवस्थित हे मी पीठ इथं मिक्स केलेलं आहे. तर 1-2 मिनिटासाठी आपण हे असंच ठेवू आणि नंतर आपण हाताने आपले कबाब होतात का ते बघूया. 2 मिनिटासाठी आपण असंच ठेवणार आहोत. इथे 2 मिनिटं झालेले आहे. आपण परत एकदा या हाताने छान मिक्स करून घेऊ. आपल्याला कबाब आपले छान हे बघा आकार देता येतोय. म्हणजे आपल्याला इथे हे पीठ अजून घालण्याची गरज नाहीये, पण हे जर तुमच्याकडनं व्यवस्थित होत नसतील तर इथे तुम्ही थोडासा 1 चमचा पिठाचा इथे जरूर वापर करू शकता. अर्धा 1 चमचा जास्त झाला तर काही नाही, पण जेवढं कमी पीठ वापराल तेवढे ह्याची चव टेस्ट अजून छान होते. इथे आपण आता आपलं ब्रेड क्रम्बला आपण इथे ऑप्शन शोधलेला आहे. आपण इथे कांदा पोह्याला जे पोहे वापरतो तर ते पोहे आपण इथे मिक्सर मध्ये फिरवून घेतलेले आहे आणि आता इथे आपण बनवायला घेतोय आपलं कबाब. आणि हे पण आपण डीप फ्राय नाही करणार आहोत, अगदी कमीत कमी तेलामध्ये ह्याला आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्यवस्थित छान आपल्याला सगळीकडे कोटिंग करून घ्यायचं आहे. असेच मी कबाब सर्व आता वळून घेणार आहे. इथे आपले सर्व कबाब बनून झालेले आहेत. आता आपले कबाब आपण फ्राय पॅन वरती कसे भाजायचे ते बघूया. आपण गॅसवरती पॅन ठेवला, आपण तेल घालून घेतोय. 3 टीस्पून मी इथे तेल घातलेलं आहे. आपल्याला शॅलो फ्राय करायचे आहे, तर गरज पडली तर आपण थोडंसं तेल नंतर वापरणार आहोत. इथे तेल आपल्याला छान गरम होऊ द्यायचे. ते बघा तेल एकदम आपलं छान गरम झालेलं आहे, कारण तेल गरम झाल्याशिवाय याच्यामध्ये हे टाकायचे नाही, कारण खाली चिटकण्याची भीती असते. हे बघा आपलं तेल एकदम छान गरम इथे झालेलं आहे. अलगद आपल्याला जास्त गर्दी पॅन मध्ये करायची नाही, आपण सगळे व्यवस्थित उलटवू शकतो तेवढेच आपण इथे टाकून घेणार आहे. आपलं चिकन शिजलेलं असल्यामुळे हे आपले चिकन कबाब खूप लवकर तयार होतात. एक साईड आपल्याला अशी तेलामध्ये व्यवस्थित होऊ द्यायची आहे. ब्राऊन चांगला कलर येईपर्यंत आपण ह्याला भाजून घेणार आहे. डीप फ्राय आपण करू शकतो करणारे, पण त्याच्यामध्ये खूप जास्त प्रमाणामध्ये तेल जातं, तर हे शॅलो फ्राय करून पण अतिशय छान टेस्ट या कबाबची लागते. सर्व बाजूने बघा अगदी आपण सर्व बाजूने साईडने खालीवर करून हे सर्व बाजूने आपण हे कबाब एकदम छान इथे भाजून घेतलेले आहे, शॅलो फ्राय केलेले आहेत. असेच मी आता सर्व कबाब इथे शॅलो फ्राय करणार आहे. साईडने आपण असे लावून दिलेले आहेत. आता परत आपण आपल्या इथे तेल आहे,
त्या तेलाचा पहिला वापर आपण इथे करून घेतो. आता इथे आपल्याला 2 टीस्पून परत इथे तेल घालायचं आहे. ते तेल आपलं इथे आता यूज झालेलं आहे. पॅन मधलं 2 टीस्पून आपण इथे परत तेल घालून घेते. बाजूचे पण आपल्याला थोडेसे अजून असे साईडने उलटे करत राहायचे. अजून छान ते तयार होतात. इथे आपले पूर्ण अगदी कबाब इथे तयार झालेले आहेत. कलर इथे मी तुम्हाला जवळून दाखवू शकते. सर्व बाजूने एकदम खमंग कुरकुरीत असे कबाब आपले तयार झालेले आहेत. तर इथे मी आता गॅस बंद केला. आपण इथे चिकन कबाब बनवलेले आहे. खूप लवकर होतात आणि खूप टेस्टी आहेत. नक्की करून बघा. हे एक कबाब मला तोडून आणि दाखवते. एकदम छान इथे वास येतोय. रेसिपी आवडली तर इतरांना शेअर करा. तुम्हाला जर याची चव खरंच घ्यायची असेल तर ह्या पद्धतीने कबाब नक्की बनवून बघा. आणि आजची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. भेटूया परत असंच एका छानशा रेसिपी बरोबर उद्या सकाळी 11 वाजता. बाय बाय.